नमो नमः. प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्. अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः. गावदेवता भावेश्वरीच्या मंदिरासमोरच्या आवारात अवघे शृंगारपूर लोटले होते. देवीला सामोरा येईल असा बिछायती गिरद्या मांडलेला बैठकीचा चौथरा संभाजीराजांसाठी सिद्ध केला होता. त्यावर गिरदीला रेलून संभाजीराजे बसले होते. त्यांचा माग धरून पाठीशी पिलाजी मामा, गणोजीराजे, कन्होजीराजे असा शिर्क्यांचा मर्दाना बसला होता. डाव्या बगलेला धरून केशव पंडित, उमाजी पंडित, कविकुलेश, उधो योगदेव, महादेव यमाजी, परशुरामपंत, खंडोजी, अंतोजी, रायाजी एक टाकाने खडे होते. उजव्या बगलेला मांडलेल्या जनानी बैठकीवर येसुबाईंच्या आईसाहेब, येसुबाई, राजकुंवरबाई, राणू अक्का, दुर्गाबाई असा भोसले शिर्क्यांचा जोड जनाना बसला होता. त्यांच्या पाठीमागे खांद्यावर तबक तोलून धरलेली, आजवर घडलेले मायंदाळ मनात रेंगाळत असलेली धाराऊ उभी होती. भावेश्वरी समोर येईल असा आंबवती आणि श्रीफळांनी सजलेला होळीचा सावरीचा स्तंभ चांदणे अंगावर घेत उभा होता. त्याला धरून आवाराच्या मध्यभागी येईल असा लाकडांचा भला मोठा हुडवा रचण्यात आला होता. हात शेणी रचून त्यातील लाकडे पुरती झाकून टाकली होती. धाकलं धनी सणाच्या दिसाचा मान करावा, होळीला चूड द्यावा. होळी सणाचा मानकरी शृंगारपूरचा गावगुरव संभाजीराजांच्या समोर येऊन आर्जवाने म्हणाला. हातातील मशालीचा चूड त्याने उंच उठवला. युवराज संभाजीराजे बैठकीवरून उठले. पायीच्या राजमोजड्या त्यांनी हलकेच उतरल्या. गुरवाच्या हातातील चूड आपल्या हाती घेतली. जय भवानी पुण्यस्मरणाची भाक फोडून त्यांनी हुडव्याला पेटता सूड दिला. हुडवा पेटला. दूधरंगी चांदण्या ज्वाळांचे पिवळे तांबडे पक्षी उड्या घेऊ लागले. होळी शिलगली. धगधगलेल्या होळीच्या आगीशी झट घेण्यासाठी होळकरी खेळे सिद्ध झाले. संभाजीराजे हुडव्याला पाठ न धावता हट्ट्या कदमांनी बैठकीवर बसले. गुरुवाने पेटत्या हुडव्याला फेर घालीत चारी अंगांनी श्रीफळे रसरस्त्या निखाऱ्यात फेकली. बेभान झालेले होळकर खेळे आगीभोवती गिरट्या घालू लागले. मरणाला कनवटीला लागणारे हात एकामागोमाग एक असे फुलल्या तडकत्या निखाऱ्यात मानाचे श्रीफळ शोधण्यासाठी बेगुमान बसू लागले. जमले शृंगारपूर डोळ्यात जीव आणून होळकरांची खटफट बघत होते. अर्धी घटका हटली. ती मानाचे फळ आगीच्या कडव्यातून बाहेर निघत नव्हते. कित्येकांचे हात पळून निघाले होते. फेकलेल्या श्रीफळांचे कोळसे झाले म्हणून आई लेकरांचा अपराध पोटात घे ग माये म्हणत भेदरल्या गुरुवाने दुसरी श्रीफळे धडाधड हुडव्यात फेकली. खेड्यांची दमगीर झालेली पहिली फळी हटली. दुसरी पुढे झाली. भोवतीचे श्वास रोखणीला पडले. नव्या दमाच्या होळकरांची सणाच्या आगीशी हातघाई जुंपली. आता चंद्र कलू लागला. मध्यरात्र टळून गेली. होळकरांच्या 3 फळ्या येऊन आगीशी झुंज घेऊन हटल्या होत्या. मानाचे फळ काही निखाऱ्या बाहेर निघत नव्हते. होळी सण पुचमला. बावरलेले शृंगारपूर भेदरून आपापसात कुजबुजू लागले. बैठकीवर बसलेले संभाजीराजे गिरदी सोडून ताठपणे बसले होते. त्यांची कठोर नजर हुडव्यातील निखाऱ्यांना आता जरब भरू लागली. रायाजी, अंतोजी यांच्या मागून गावकुसाची अब्रू राखण्यासाठी गडोजीराजे शिर्के सुद्धा हुडव्याभोवती चक्रा टाकून खाली हाताने परतले. संभाजीराजांनी एकदा जमल्या सणकरांवर नजर टाकली. सगळ्यांच्या मानाखाली होत्या. हुडवा धडधडतच होता. युवराजांच्या मस्तकात ठिणग्याच ठिणग्या उधळू लागल्या. वृषद बलान्वय सिंधू सुधाकरः अर्थात सिंधू सुधाकरासारखे प्रचंड बलशाली असे राजे शहाजी होऊन गेले. यस्य अनेक वसुंधरा परिवृत्तुंग चूडामणे पुत्रत्वं समुपागत शिव इति ख्यात पुराणे विभू. त्या शहाजी राजांना महामूर मुलखाचे धनी असलेले, लोकांना डोंगरासारखे मोहरके वाटणारे पुराणातील पुरुषश्रेष्ठ शिवासारखे असे राजे शिवाजी हे पुत्रश्रेष्ठ झाले. तस्मात मजः शंभूरिती म्हणजे त्यांचा पुत्र मी शंभूराजे या नावाने मशहूर आहे. तस्यात मजः म्हणजे त्यांचा पुत्र. संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले. कलू घातलेला चंद्र पुन्हा स्थिरावला. थरकलेले चांदणे थिजले. खाली गेलेल्या कैक मानावर उठल्या. आता भावेश्वरी समोरचा पेटता हुडवाच जसा संभाजीराजांच्या डोळ्यात उतरला होता. आम्हीच काढू मानाचे फळ हुडव्याबाहेर. आशीर्वाद द्यावा. झपाझप चालत संभाजीराजे ऐन हुडव्याजवळ आले. बेभान स्थितीत त्यांनी अग्निकुंडाला एक चक्कर टाकली. जय भवानी. सर्वांच्या अंगावर काटा सरकावा अशी राजघाटीतून साथ फुटली. दुसऱ्याच क्षणी त्या शिवाच्या पुत्राचा रुद्राचा हात फुलल्या निखाऱ्यात घुसला. ढगीने मनगटाभोवती बांधलेली पोहची
होरपळून निघाली. राजपुत्र आणि अग्नी यांची इरेसरीची झुंज पडली. ढगीचा अंदाज घेत संभाजीराजे हुडव्यात हात चालवू लागले. होरपळणारा हात अधिकच ईर्षेने चालू लागला आणि बघता बघता तळहात पळून टाकणारा काळपट टिपका त्या राजहाताने निखाऱ्याबाहेर खेचला. पापणी लावण्याच्या आत तो जय भवानीच्या गजराबरोबर फरसबंदीवर आपटण्यात आला. टिकऱ्या टिकऱ्या उसळल्या मानाच्या श्रीफळाच्या. आई भावे सरी ग माते म्हणत गुरवाने आपले अंग गावदेवी समोर सरळ दंडवतात झोकून दिले. जय भवानीचा आवारभर जल्लोषता कल्लोळ झाला. कविकुलेश, खंडोजी बल्लाळ, रायाजी, अंतोजी सारेच युवराज संभाजी राजांचा हात धरण्यासाठी पुढे धावले. त्यांपैकी एकाच्याही हातात हात न देता संभाजी राजांनी तो पाठीशी तसाच घेतला आणि आणि आपल्या पेटत्या डोळ्यांनी एकदा जनानी बैठकीवर नजर टाकली. येसुबाईंसह सारा जनाना सडक उठून खडा झाला होता. येसुबाई दिसतात संभाजीराजे सारा आगडोंब विसरून पुनवेच्या चांदण्यालाही लाजविल असे मंद हसले. पण ते येसुबाईंना दिसू शकले नाही, कारण त्यांच्या डोळ्यांवर आसवांचे झिरझिरे आडपडदे उतरले होते. शिकारींसाठी रान काढण्याच्या मनसुब्याने आज संभाजी राजांनी हाके रानात धाडले होते. रायाजी, अंतोजी व खंडोजी असे खेळे संगती घेण्याचे योजली होते. सदरेवर तेल दिलेली तोड्याची धुराटी बंदूक येसुबाईंनी मलमपट्टी बांधलेल्या संभाजी राजांच्या पोळल्या हाती देत खंडोजी म्हणाला, फार नामी शिस्त आहे हत्याराची युवराज. फिरंगी माटाची ती धुराटी हाती घेत संभाजी राजांनी खांद्याला भिडवली. नळीच्या डोक्यावरच्या माशीवर डावाडोळा मिटत शिस्त बघितली. धरल्या शिस्तीत येसुबाईंनी उन्हाला लावलेल्या जरी कडीचा बुंदेदार शालू समोर आला. त्यावरच्या एका झगझगत्या बुंदीवर नळीची शिस्त रोखत संभाजीराजे स्वतःशीच हसले. ठीक आहे खंडोजी, तुम्ही तयारीला लागा. उन्ह कलतीला लागली की निघणार आम्ही. हातीची धुराटी तशीच पेलत संभाजीराजे वाड्यात शिरले. शिकारीला निघण्यापूर्वी एकदा येसुबाईंच्या कानी घालावे या विचाराने. तिसरा प्रहर सरतीला आला होता. वाड्याच्या सफिलीत येसुबाई आणि दुर्गाबाई उभ्या होत्या. संभाजीराजांना येताना बघून त्या सावरल्या. आम्ही आता रान काढायला निघणार आहोत. म्हटले तर येसुबाईंना, म्हटले तर दुर्गाबाईंना असे संभाजीराजे बोलले. काही वेळ तसाच शांततेत गेला. आपल्या पदर कोटाचा पंखा करून तो हलकेच आपल्या गळ्याभोवती वारीत येसुबाई म्हणाल्या, आज वळीवाचा माग दिसतोय. त्यांना म्हणायचे होते, आज स्वारीनं नाही गेलं तर नाही का चालणार. वळीव अंगावर घेत घोडा फेकीत रान काढण्यातच शिकारीचा खरा मजा. तेवढ्यात पिलाजींचे कारभारी सफेलीत आले. झुकत त्यांनी वर्दी दिली. कुणी एक हारकारा आला आहे. खासा युवराज साहेबांना भेटण्याची अर्जी करतो आहे. मनात अनेक प्रश्नांचे मोहोळ उठलेले संभाजीराजे काही न बोलता कारभाऱ्यांच्या पाठीशी आले. येसुबाई आणि दुर्गाबाई आपल्या स्वारीच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघतच राहिल्या. येतो आम्ही असे म्हटल्याखेरीज स्वारी अशी कधीच निघून नाही गेली आजवर, असा विचार नाहीतरी येसुबाईंच्या मनी आला. संभाजीराजांनी घोडाईताला सदरीवर पेश करण्याची आज्ञा कारभाऱ्यांना दिली. घोडाईत शिर्क्यांच्या सदरीसमोर आला. त्याने झुकून तस्लीम दिली. क्या है? संभाजीराजांच्या तोंडून जरबी बोल उठले. गुस्ताखी मुआफ हुजूर, आपको खलबत खाने में मिलने का मुझे हुक्म है. घोडाईत शांतपणे म्हणाला. संभाजीराजांनी डावी उजवी गर्दन फिरवली. सदरेवर असलेले कारभारी परशुरामपंत, खंडोजी साऱ्यांनी तिची इशारत पकडीत सदर सोडली. बोलो, यही हमारा खलबत खाना है. संभाजीराजे निर्धाराने समोरच्या घोडाईताला निरखत म्हणाले. जरी बुंदी तहबंद लखलखला. हशमाने त्या तहबंदा आड लपलेला खलित्याचा फासबंद थैला बाहेर खेचला. हलक्या पावलांनी पुढे होत त्याने झुकून तो संभाजीराजांच्या हाती दिला. तो खलिता औरंगजेबाच्या दख्खन स्वारीवर नामजात सरलष्कर दिलेर खानाचा होता. अकलूज प्रांतातील तळावरून धाडलेला, आपल्या गोटात येऊन मिळण्याचे आवाहन करणारा. त्यातील मजकूर वाचताना संभाजीराजांच्या मस्तकात मुंग्याच मुंग्या धरल्या. हात थरथरला. साक्षात मोगली ओटात दक्षिणेचा मुलूख मारण्यासाठी कैसे व्हावे हे युवराजांच्या नाकपाळ्या फुलल्या. श्वास चढीला पडला. एका बंद दरवाजाला नजर रोखत संभाजीराजांनी दणदणती टाळी दिली. परशुरामपंत आत आले. पंत, कलमदान आणि खलित्यासाठी वळी घ्या. जी परशुरामपंतांनी आपल्या चिटणीसी बैठकीजवळचे कलमदान उचलले. खलित्यासाठी एक कोरी वळी युवराजांच्या हाती दिली. समोर कलमदान ठेवले. या तुम्ही. परशुरामपंतांना इशारत मिळाली. ते निघून गेले. आचारासाठी वळीखाली गोल गिरदी घेऊन संभाजीराजांनी पीस कलमदानात डुबविले. क्षणभर ते तसेच राहू दिले.
तेवढ्यात मजकुराचा मेळ मनाशी बांधून घेतला. कापडी अस्तराच्या वळीवर खास राजहाताने अक्षरे उमटू लागली. मशहुरत अनाम दाम दौलतहू लष्करे सालार दिलेर खान सुबे दख्खन बजानीज रारा युवराज शंभू उपरी विशेष खान मजकुरी दिल्ली खत पावले. ये समयास आमचे महाराज साहेब मोहीमशीर होऊन मुलक बाहेर असत. मागील दौलतीची हर एक जिम्मेदारी त्यांनी आम्हावर सुपूर्द केली असे. बरी गत हेरून खलिता धाडला, पण आम्हास आण इमान आमच्या बापजाद्यांचे तुम्हाकडे येऊ हे कैसे मनी धरता. ते होणे नाही जाणीजे. तळपत्या समाधानी डोळ्यांनी संभाजीराजांनी खलिता एकदा नजरेखाली घातला. वाळूची चिमट्ट्यावर शिवरली आलेल्या फासबंद थैलीतच त्याची वळी सरकवली. बसल्या बैठकीवरूनच ती थैली समोरच्या मोगली घोडाईताच्या रोखाने फेकली. त्या इमानी कुत्र्याने ती झेलली. तस्लीम देऊन तो सदरे बाहेर पडला. संभाजीराजे बैठकीवरून उठले. सदरे मागे भिंतीला रेलून ठेवलेली धुराटी त्यांनी उचलली. मनातील शिकारीचा जोश आता पार ओसरला होता. दार उघडताच खंडोजीने त्यांना मुजरा दिला. त्याच्या हाती धुराटी देत युवराज म्हणाले, खंडोजी, आम्ही शिकारीचा बेत रद्द केला आहे. हाक्यांना वर्दी द्या. खंडोजी चमकून आपल्या धाकल्या धन्याकडे बघतच राहिला. वळीवाच्या बेलाग धारांनी टिपण धरले. शिर्क्यांच्या वाड्यातून मोगली घोडा तशा धारातही बाहेर पडला. दिंडी बाहेर ठाण केलेल्या घोड्याचे कायदे त्याने सोडविले. घोडे पावसाला भिजकून जागचे हलेना. त्याच्या खुब्यावर मनगटाचा तमाचा लगावत स्वाराने त्याला शिवी हासडली. इसकी मा का. मोगली घोडाईत मांड जमवून उगवतीच्या रोखाने दौडू लागला. मागे शृंगारपुरात वळीवाची मारझोड ठेवून त्याच्या पाठोपाठ शिर्क्यांच्या वाड्यातून एक मावळी घोडाईतही बाहेर पडला. पुढच्या स्वाराच्या घोड्याच्या टापांवर हुकूम तोही दौडू लागला. तो होता विश्वनाथ, महाराजांनी शृंगारपुरावर नेमलेला खास विश्वासू चाकर. वारा पाऊस विजा कशाचीही पर्वा न करता विश्वनाथ मोगली घोडाईत कुठल्या गोटातून आला होता याचा माग घेणार होता. परस्पर रायगडी जाऊन त्याची खबर सुरनीस अण्णाजींच्या कानी घालणार होता. दरुणी दालनातील झरोक्यातून बाहेरच्या निसर्गाचे कोपलेले रूप बघणाऱ्या येसुबाई पाठीशी उभ्या असलेल्या दुर्गाबाईंना म्हणाल्या, आम्ही सुचवून बघितलं स्वारींना, आज वळीवाचा माग दिसतो म्हणून. या पावसात विजांचा भरोसा नसतो, पण इकडून ऐकणं व्हायचं नाही. स्वारी हमखास बाहेर पडणार, तेही पोळलेला हात घेऊन. युवराज, एक सोचने की खबर है. विश्वनाथ शृंगारपुर से गुम हो गया, कहा गया ठिकाना नहीं. कवी कुलेश कमरे झुकत संभाजीराजांना म्हणाले. बैठकी दालनात आसनावर बसलेले संभाजीराजे ते ऐकताच चटका बसावा तसे उठले. त्यांच्या हातीचे सोनचंपकाचे फूल फिरका घेऊ लागले. कोण आहे. एक राजजरबी आवाज दालनाच्या दरवाजाच्या रुखाने उठला. दरवाजावर हत्यारी पहारा देणारा आत पेश झाला. खंडोजींना याद फरमावं त्याला आज्ञा मिळाली. संभाजीराजे पुन्हा विचारगत फेऱ्या घेऊ लागले. कवी कुलेश मुस्कळ्यात पडले. थोड्या वेळातच खंडोजी बल्लाळ दालनात आला. आज्ञास्वामी म्हणत त्याने मुजरा दिला. खंडोजी, रायाजी आणि अंतोजीस टाकोटाकीनं आमच्या सामने पेश करा. 2 खातर जमेचे घोडाईत पारखून सिद्ध ठेवा. एक जोखमीचं काम करणं आहे. जी खंडोजी आला तसा निघून गेला. कविराज, तुम्हास आठवतो महाभारतातला तो श्लोक आम्ही आग्रहाने बुधभूषणमध्ये घ्यावयाला लावलेला. जैसा मनुष्य इतरांशी वागतो तैसेच त्याला अवघे वागवितात. हे धर्मास धरूनच आहे. फसवेपणास मारक ठरतो. सच्चेपणाला सच्चेपणच सायवळ होते असे सांगणारा कवी कुलेशांनी होकारार्थी मान डोलवली आणि तो श्लोकच युवराजांना पेश केला. यस्मिन् यथा वर्तते यो मनुष्यस्तस्मिंस्तथा वर्तितव्यं स धर्मः मायाचारो मायथा बाधितव्यः साध्वाचारः साधूना प्रत्युपेयः. बा कविराज, आम्ही तेच करावे म्हणतो. संभाजीराजे बोलत कुलेशांच्या समोर आले. आपल्या हातीचे चंपक फूल त्यांनी कुलेशांच्या हाती ठेवले. या तुम्ही कविराज, कसल्या तरी मनसुब्याने संभाजीराजे म्हणाले. जो आज्ञा. कुलेश बाहेर पडले. विश्वनाथ, अण्णाजी दत्तो आणि मातुश्री सोयराबाई साहेब यांच्या चर्या आलटून पालटून संभाजीराजांच्या मनासमोर फेर धरू लागल्या. जैसा मनुष्य इतरांशी वागतो तैसेच त्याला अवघे वागवितात. युवराजांच्या मनी काहीतरी बांधून पक्के झाले. मुजरा धाकलं धनी. रायाजी, अंतोजीची दुधाच्या इमानाची जोडी समोर बघताच संभाजीराजे खेचल्यासारखे दरवाजापर्यंत त्यांच्या रुखाने आपण होऊन गेले. त्या दोघांच्याही खांद्यावर झटकन हात तळवे चढवून प्रथम त्यांनी दोघांना खिनभर निरखले. धाराऊची ती बांडी पोरे त्यांना रामराजांसारखी रक्ताचीच वाटली.
दरवाजा लुटून घ्या. पहाऱ्यावरच्या धारकऱ्यांना संभाजीराजांनी समज दिली. रायाजी अंताजी आम्हास वळीवाचे ढग घेर टाकतात. रायगडी काहीतरी शिजू घातला आहे. तुम्ही दोघे पाठीचे. याच पावली गडाकडं कूच करा. खंडोजी तुमच्या दिमतीस निवडीचे घोडाईत देतील ते घ्या. सुरनीस अण्णाजी आणि मासाहेबांच्यावर धारीची नजर ठेवा. आमच्या बाबतीत काही कानी आलं तर टाकोटाकीनं आम्हास माग द्या. इथून निघताना कापूर होळास शेतकामाची जोडणी लावणेस जातो आहेत अशी भूल ठेवा. धाराऊला याची समज द्या. निघा तुम्ही. संभाजीराजांनी दोघा भावंडांचे खांदे थोपटले. उर भेट दिली. दोघेही गाडे बंधू काही न बोलता पण सारे मनोमन उमगून बाहेर पडले. त्या दिवशी दुपार टळतीला लागली. असे शिर्क्यांच्या वाड्यातून 4 घोडाईत बाहेर पडले. भावेश्वरीचे देऊळ मागे टाकून शृंगारपूरची वेस येईपर्यंत ते यात्रेला चालल्यासारखा साधील वारचालीने चालले. वेस मागे पडताच मात्र त्यांनी जनावरे चौपाट उधळली. रायगडाच्या रुखाने रायगड आता घरच्याच डाव प्रति डावावर पडला. नियतीच्या इच्छेने प्रतागडची आणि तुळजापूरची अष्टभुजा श्री हे सारे शांतपणे बघत होती. दक्षिणेतून छत्रपती महाराजांच्या मोहिमेच्या फत्ते घेणाऱ्या खबरी मागून खबरी शृंगारपुरात येऊ लागल्या. किल्लेदार नसीर मुहम्मदास वळते करून छत्रपतींनी चिंजी मारली. समोत्तोर पेरुमल्लम येथे ज्या मंदिराच्या मशिदी झाल्या होत्या त्यांचे महाराज साहेबांनी पुन्हा मंदिरात शिवपरिवर्तन केले. तिथे शिवपिंडी स्थापन केल्या. महाराज वेलोर तिरुवाडीवर चालून गेले. वालदूर व तेवेनामपट्टणचे किल्ले महाराजांनी मारले. येणारी हरखबर घेऊन शृंगारपुरात पिलाजींच्या वाड्यावरची नौबत पडल्या पावसात झडझडू लागली. ती ऐकताना शिवारातले गारठलेले कुणबी हातची मशागत खिनभर थांबवून एकमेकांना नजरांचे इशारे देत हरळ्या देत भवानी भावेसरी उदग उद म्हणत पुन्हा अंगी नवा ताव हे जोमाने मातीशी झटत होते. येणाऱ्या खबरीचा वकूक बघून संभाजीराजे सदरेवर खबरगिराला हुनांची थैली सोनकडे घोडा हत्यार पेहराव तळपत्या डोळ्यांनी बक्ष करीत होते. लागलीच सदरी बैठक सोडून अंतपुरात जाऊन ती खबर जातीनिशी राणूअक्का येसुबाई दुर्गाबाई यांच्या कानी घालीत होते. प्रत्येक वेळी झरोक्यातून दक्षिणेच्या रुखाने स्वतःला हरवून बघताना मात्र त्यांच्या मनी विचार उठत होता. महाराज साहेब, या मोहिमेत आम्ही आपल्या दिमतीतच पाहिजे होतो. बाहेर कोसळणाऱ्या पाणसरी त्यांच्या मनात महाराजांच्या कैक आठवणी जागवित होत्या. अस्वस्थ होऊन सुस्कारा टाकीत ते अंतपुर सोडून बैठक महालात येत होते. पंडित मंडळींच्या संगतीत अष्टदश पुराणांवर चर्चा करीत होते. काली मातेची पूजा बांधित होते. पावसाने आता चांगलेच अंग धरले होते. एके दिवशी आपल्या डावे उजवे असे दोघा पार भिजलेल्या मावळगड्यांना संभाजीराजांच्या महाली रुजू करून खंडोजी बल्लाळ बाहेर पडला. ते रायगडावरून परतलेले अंतोजी व रायाजी होते. पगड्यांच्या कडांवरून टपटपते पाणथेंब महालाच्या उंची रुजाम्यावर निथळवीत अंतोजी रायाजीने युवराजांना अदब दिली. त्यांना बघताच रायगडचा करिणा ऐकायला अधीर झालेले संभाजीराजे त्यांच्याजवळ आले. बोला, राजाज्ञा सुटली. धनी, गडा व 7 महालात वाट शिरकतय वाव नाही असा बंदोबस्त हाय. सुरनिसांच्या दफ्तरावर हत्यारबंद पहारा जारी ठेवलाय. त्यांच्या थोरल्या महालाकडं ये जा वाढलिया. अंतोजीने हाती लागले होते तेवढे पेश केले. गडावयनं भल्या फाटेचं हाराकारे खलिता घेऊन थोरल्या धनांच्याकडं कांदडी मुलकात कूच होत्यात. रायाजीने आपल्या भावाची जोड देत त्यात भर घातली. वाड्यावर काय चाललं या माग येत नाही. पर बोलता बोलता अंतोजी थांबला. पर काय? बोल अंता. संभाजीराजांनी त्याला धीर दिला. गडावर चाकरमान्यात बोलवा उठलीया की. कसली बोलवा? संभाजीराजांनी त्याचा खांदा हाताच्या पकडीत आवळला. तुम्ही धाकलं धनी, तुम्ही म्हण गलीम दिलेलच्या गोटात जाणार. अंतोजीने गर्दन पाडली. अंतोजी. दोघाही गारठलेल्या गाडेबंधूंच्या अंगावर काटा उठवणारा जरबी गर्जना संभाजीराजांच्या संतप्त ओठांतून फुटली. जखमी वाघासारखे ते महालात असह्य कोंडीने फेऱ्या घेऊ लागले. अंतोजी रायाजीला या तुम्ही असे म्हणण्याचेही भान त्यांना राहिले नाही. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.